महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मुख्य शिखराच्या पाडकामाबाबत वाद आणि मतमतांतर सुरू आहेत। आता तसं जर पाहिलं तर हा विषय जर समजून घ्यायचा म्हटलं तर तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तुळजाभवानीच्या तिजोरीतून 58 कोटी रुपयाची जीर्णोद्धाराची कामं सुरू आहेत आणि ज्यावेळी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत होतं त्यावेळी मुख्य गाभाऱ्यामध्ये पुरातत्व विभागाने ज्यावेळेस कामाला सुरुवात केली त्यावेळेस मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील जी स्टाईल फडशी आहे ती काढल्यानंतर ज्या मुख्य शिळा आहेत त्या शिळांना तडे गेलेलं दिसलं आणि जो राज्याचा पुरातत्व विभाग आहे त्या पुरातत्व विभागाने मंदिराचं शिखर जे आहे त्याचं वजन वाढल्यामुळे या शिळांना तडे गेलेत आणि ही कुठेतरी धोकादायक आहे। याच्यामुळे ही मंदिराचं जी शिखर आहे ते काढून त्याचं पुनर्निर्माण करावे लागेल असे संकेत या राज्याच्या पुरातत्व विभागाने दिल्यानंतर तुळजापूर शहरातील जी पुजारी मंडळ आहेत त्या पुजारी मंडळांनी या विषयाला मोठा विरोध केला आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं केली आणि पुजारी मंडळाने त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजाला विनंती केली की तुम्ही तुळजाभवानीच्या मुख्य शिखराच्या विषयामध्ये हस्तांतर करावं आणि जे मुख्य शिखर आहे ते पाडण्याला विरोध करावा। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज तुळजापूरला आले आणि त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर जे जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पुरातत्व विभागाचं काम सुरू आहे त्या कामाला छत्रपती संभाजी महाराजांनी मोठा विरोध केला आणि ही कामाची पद्धत जी आहे ही पद्धत चुकीचं असल्याचं संभाजी महाराजांनी निरीक्षण दिलं आणि त्यानंतर हा विषय जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार म्हणजेच मंदिर संस्थांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा विषय जे आहे केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्यात आला आणि केंद्राच्या पुरातत्व विभागाचा अहवाल आणखी येणे बाकी आहे। तोपर्यंतच आत्ताही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं पाडकाम करायचं किंवा नाही करायचं यामुळं वाद उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आता 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी तुळजाभवानीचं मंदिराचं शिखर वाचवण्यासाठी येतोय, मंदिर वाचवण्यासाठी येतोय। त्यावरून आणखी नवीन वाद सुरू झाला आणि आज जितेंद्र आव्हाड तुळजापूरमध्ये येत आहेत आणि त्याबाबत मंदिर जीर्णोद्धार समिती जी आहे जी समिती आहे त्या समितीशी संपर्क साधून त्यांचं मत जे आहे ती व्यक्त करणार आहेत। त्यामुळे मंदिर संस्थान पुजारी मंडळ आणि राज्य सरकार ह्याच्यामधला जो वाद आहे हा थांबणार का हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन विनोदसह मी श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी धाराशिव तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।